त्याबरोबर त्यांचे सहकारी प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ, तटकरे ही देखील मंडळी दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांनी पवारसाहेबांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. आणि स्वाभाविक आहे की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या. त्यामुळे वाढदिवसाला ते त्या ठिकाणी आले, साहेबांना शुभेच्छा दिल्या. ही एक चांगली बाब आहे, आनंदाची बाब आहे. पण कालच्या त्या शुभेच्छा देण्याचा संदर्भ काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे. नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही. आपण म्हणता ते बरोबर आहे. कार्यकर्त्यांना देखील वाटतं ही दोन घरं विखुरलेली आहेत, दोन पक्ष वेगळे झालेले आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत. लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला, विधानसभेला दिला. आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल. पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत. त्यामुळे पवारसाहेब नेमका कोणता निर्णय घेतील हे काही त्यांचं मत मी काही सांगू शकत नाही. त्यांनी तो जर का तसा निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील, काही अडचण राहणार नाही. पवारसाहेब जो काही निर्णय घेतील त्याला कोणताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता विरोध करेल किंवा आक्षेप घेईल असं मला वाटत नाही. आता भविष्य काळामध्ये पाहूया, 2025मध्ये नेमकं काय होतं आहे हे येणारा काळच सांगेल. पण एकच आहे की कालची भेट आणि कुठेतरी राजकीय एकत्रीकरण येण्याची प्रक्रिया असं त्याला काही मी म्हणत नाही. अण्णा तुम्ही कार्यकर्ते आता म्हणताय की तुमच्याकडचं आता सगळं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला आता अजितदादांची आठवण यायला लागलेली आहे आणि म्हणून तुमचेच कार्यकर्ते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र घ्यायचे. अमोल मिटकरी, रुपाली पाटील यांची स्वतःची किंमत काय, या अमोल मिटकरीला अकोल्यामध्ये कोण ओळखतं याचा त्यांनी विचार करावा ना. आणि त्यांना एक लक्षात घ्या की ते म्हणतात की फक्त आता अजितदादांची ताकद वाढली म्हणून हे सर्व कार्यकर्ते म्हणत आहेत. तुम्ही जर का पाहिलं तर त्यांच्याही पक्षातले कार्यकर्ते, काल दीपक मानकर हे अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जाहीरपणे सांगितलं की दोन्ही काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजे. त्यामुळे अमोल मिटकरींना म्हणावं, हा अमोल मिटकर एक आहे की जर या दोन्ही काँग्रेस एकत्र आले, पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र आले, ते मिटकरी असतील आणि रुपाले असतील, त्यांची मात्र कुचंबणा होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही एकत्र येऊ नये अशी मनामधून त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. त्याला मी काय फारशी किंमत देत नाही. पण जी काही टीका अजित पवार आणि शरद पवार साहेबांवरती केली त्या दिवसांमध्ये ते सगळं विसरून जायचं का? एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये काय बोललं आणि कोणी बोललं. आता चक्की पिसिंग म्हणणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावत आहेत. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणणारे नरेंद्र मोदीजी आज ते अजितदादांना घेतात. त्यामुळे कोणी एकमेकावरती काय टीका केली, केव्हा टीका केली, याला आता सध्याच्या राजकारणामध्ये फारशी किंमत राहिलेली नाही. कालची टीका आज कदाचित स्तुतीसुमनं होऊ शकतात, उद्या आणखी काही घडू शकतं. त्याच्यामुळे काय एकमेकावरती केलेल्या टीकेचा याच्यामध्ये काही संबंध येईल असं. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.